Hi students, in the last lecture we have seen moment of force, that is torque. Okay, what is meant by the moment of force? The ability of force to produce the rotational motion is called as the moment of force or torque. Then we have seen the formula for the torque. Tau bar is equal to r bar cross f bar. In magnitude, tau is equal to r f sin theta, and where tau bar is directed along the axis of rotation. For anticlockwise motion it is directed upward, and for clockwise motion it is directed downward. Okay, like this we have seen the moment of force is a vector quantity and it is a axial vector because it is directed along the axis of rotation. ओके, टो बार इज इक्वल टू काय असतं आर बार क्रॉस एफ बार, आणि मॅग्नेट्यूडमध्ये टो इक्वल टू असतं आर एफ साइन थीटा. अपवर्ड कधी डायरेक्ट केला जाईल? अँटी क्लॉकवाईज मोशनसाठी, आणि क्लॉकवाईज मोशनसाठी तो असेल डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये. आता याच्यामध्ये आपण त्याचं एस आय युनिट पाहिलेलं आहे बघा. टॉर्कचं एस आय युनिट आहे न्यूटन मीटर आणि त्याचे डायमेन्शन्स आहेत L2 M1 T-2. दीज आर द डायमेन्शन्स ऑफ टॉर्क. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत बघा, मोमेंट ऑफ कपल. आता मोमेंट ऑफ कपल हे जे काय आहे ते आपल्याला या लेक्चरमध्ये बघायचं आहे. मोमेंट ऑफ कपललाच टॉर्क असं सुद्धा म्हटलं जातं, पण त्याच्या आधी आपल्याला कपल म्हणजे काय आहे हे बघितलं पाहिजे आहे. बघा, कपल म्हणजे काय, तर एखादी सपोज बॉडी आहे, त्या बॉडीवर दोन इक्वल अपोजिट आणि पॅरलल फोर्सेस जर ॲक्ट होत असतील तर ते दोन इक्वल पॅरलल अपोजिट फोर्सेस म्हणजे काय असतात, तर कपल असतात. म्हणजे इथे बघा, सपोज ही एक बॉडी आहे, रिजिड बॉडी आहे, याच्यामध्ये हे F1 बार आणि F2 बार हे जे दोन फोर्सेस ॲक्ट होत आहेत या बॉडीवर, हे कोणत्या दोन पॉईंट्समध्ये ॲक्ट होत आहेत? ए आणि बी. ए आणि बी या दोन पॉईंटमध्ये ह्या बॉडीवर इक्वल अपोजिट आणि पॅरलल फोर्सेस ॲक्ट होत आहेत. म्हणजेच ए पॉईंटवर ॲक्ट होणारं फोर्स F1 बार, बी पॉईंटवर ॲक्ट होणारं फोर्स F2 बार, हे दोन्ही फोर्सेस आहेत कसे? पॅरलल आहेत, एकमेकांच्या अपोजिट आहेत, आणि त्यांचे मॅग्नेट्यूड्स कसे आहेत, तर इक्वल आहेत. म्हणजे F1 आणि F2 हे मॅग्नेट्यूड सेम आहेत, दोघांच्या डायरेक्शन्स अपोजिट आहेत, आणि दोन्ही वेक्टर्स एकमेकांना पॅरलल आहेत. मग असे जे दोन फोर्सेस आहेत यांच्यापासून तयार काय होतं, तर कपल तयार होतं. ओके, आता याची डेफिनिशन काय असेल बघा. कपलची डेफिनिशन काय असेल? कपल म्हणजे काय, तर टू इक्वल अपोजिट and parallel forces, two equal opposite and parallel forces acting at two different points of a body form a couple. बघा काय सांगितलेलं आहे, फोर्सेस कशा आहेत लक्षात ठेवायचं. दोन फोर्सेस हे इक्वल आहेत, अपोजिट आहेत आणि पॅरलल आहेत. असे दोन फोर्सेस जर बॉडीवर दोन डिफरंट पॉईंटवर ॲक्ट होत असतील तर त्यामुळे काय फॉर्म होणार आहे? कपल फॉर्म होणार आहे. बघा, याचं एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला. एक्झाम्पल बघूया, कपल कुठे ॲप्लाय होतं त्याचं एक्झाम्पल आपण बघूयात. सपोज टॅप आहे, वॉटर टॅप, पाण्याचा नळ आहे, आणि त्याला तुम्हाला ओपन करायचं आहे किंवा क्लोज करायचं आहे. ओके, ज्या वेळेस तुम्ही वॉटर टॅपला ओपन करण्याचा प्रयत्न करता किंवा क्लोज करण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस काय होतं, तर त्या टॅपला तुम्ही या दोन पॉईंटला इक्वल अपोजिट असे फोर्सेस ॲप्लाय करता. म्हणजे हा पॉईंट आणि हा पॉईंट, या पॉईंटला सपोज या पॉईंटला मी इकडे हे केलं तर हा जो इथं आहे पॉईंट, याला तुम्ही इकडे फोर्स ॲप्लाय करणार आहे. म्हणजे या पॉईंटला ॲप्लाय केलेलं फोर्स इकडे आहे, या पॉईंटला ॲप्लाय केलेलं फोर्स इकडे आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही दोन्ही पॉईंटला सेम फोर्स, अपोजिट फोर्स, पॅरलल फोर्स ॲप्लाय कराल त्यावेळेस हा जो टॅप आहे
हा काय होणार आहे, ओपन होणार आहे किंवा क्लोज होणार आहे. आता अशा प्रकारे मी तो फिरवला तर तो क्लोज झाला. ओपन करण्यासाठी मी अपोजिट डायरेक्शनमध्ये रोटेट करणार आहे. म्हणजे काय, ज्या वेळेस टॅपला आपण कोणत्याही एका पॉईंटला, सपोज मी इथे पकडलं आणि त्याला रोटेट करण्याचा प्रयत्न केला तर तो टॅप रोटेट होऊ शकतो का, नाही होऊ शकत. म्हणजे त्या टॅपला रोटेट करण्यासाठी, ओपन किंवा क्लोज करण्यासाठी मला काय केलं पाहिजे, हा पॉईंट आणि हा पॉईंट, दोन पॉईंटला इक्वल अपोजिट पॅरलल फोर्सेस अप्लाय केले पाहिजेत, तरच काय होणार आहे, टॅप ओपन किंवा क्लोज होणार आहे. त्याचप्रकारे सपोज एखादा स्क्रू आहे, तो स्क्रू आपल्याला टाईट करायचा आहे किंवा लूज करायचा आहे, त्यालासुद्धा तुम्हाला काय करावं लागतं, तर दोन पॉईंटला फोर्स अप्लाय करावं लागतं ओपन क्लोज करण्यासाठी, बरोबर. सिमिलरली जेव्हा तुम्ही एखादी कार आहे, त्या कारचं स्टेअरिंग व्हील जे आहे ते रोटेट करताय, त्यावेळेस काय होतं, तर सपोज मी स्टेअरिंग असं होल्ड केलेलं आहे, तर त्या स्टेअरिंगला मी असं फोर्स अप्लाय करणार आहे किंवा असं फोर्स अप्लाय करणार आहे. म्हणजे काय, सपोज हा माझा हँड आहे, तर इथं जे फोर्स अप्लाय केलं जातं हे अपवर्ड आहे आणि इथे जे फोर्स अप्लाय केलं जातं हे डाऊनवर्ड आहे. म्हणजे हे दोन फोर्सेस कसे आहेत बघा, एकमेकांना पॅरलल आहेत, त्यांचे मॅग्निट्यूड्स कसे आहेत, इक्वल आहेत आणि कसे आहेत, अपोजिट आहेत. मग आता इथं होतं काय बघा, ज्या वेळेस आपण टॅप ओपन करतो किंवा टॅप क्लोज करतो, ओके, तर त्यावेळेस काय होतं, तर त्या टॅपचं रोटेशनल मोशन होतं. आता इथं ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे फोर्स अप्लाय करता, त्यावेळेस त्या टॅपचं ट्रान्सलेशनल मोशन होतं का. ट्रान्सलेशनल मोशन म्हणजे काय, तर एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातोय, असं होतं का, नाही होत. म्हणजेच टॉर्क जर तुम्ही अप्लाय केलं, काल आपण एक एक्झाम्पल बघितलं, ते एक्झाम्पल कशाचं होतं, टॉर्कचं एक्झाम्पल होतं. म्हणजे सपोज तुम्ही डोअर ओपन करताय किंवा डोअर क्लोज करताय, तर तिथं काय होतं, डोअर सपोज असं काय होणार आहे, इकडे असं जाणार आहे आणि इथून इकडे असं डोअर रोटेट होणार आहे. म्हणजे हे काय होतं आहे, तर या पोझिशनपासून त्या पोझिशनकडे ट्रान्सलेटसुद्धा केलं जातं आहे. ओके, ओपन क्लोज होतं म्हणजे काय, तर ज्यावेळेस तुम्ही डोअर आतमध्ये ढकलाल त्यावेळेस ते आतमध्ये येईल, ज्यावेळेस बाहेर ओढाल त्यावेळेस ते बाहेर येईल. याचा अर्थ काय, तर ज्यावेळेस तुम्ही फोर्स अप्लाय करताय त्यावेळेस त्या डोअरचं ट्रान्सलेशनल मोशनसुद्धा होतं. म्हणजे काय, तो एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ट्रान्सलेट होतो आणि त्यासोबत तो ॲक्सिस भोवती काय होतो, रोटेट होतो. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही फोर्स अप्लाय केलं त्यावेळेस काय झालं होतं, तर डोअर जो आहे त्याचं ट्रान्सलेशनल मोशनसुद्धा झालं आणि रोटेशनल मोशनसुद्धा झालं. इथे हे जे इफेक्ट आहे, फोर्स अप्लाय केल्यामुळे डोअर रोटेट झाला, या इफेक्टला आपण काय म्हणतो, मोमेंट ऑफ फोर्स असं म्हणतो आणि त्यालाच काय म्हटलं जातं, टॉर्क असं म्हटलं जातं, बरोबर. आता इथं कपल म्हणजे काय, तर कपलमध्ये सिंगल फोर्स नाही आहे. किती फोर्सेस आहेत बघा, दोन फोर्सेस आहेत. कपलमध्ये किती फोर्सेस आहेत, दोन फोर्सेस आहेत, बरोबर. आणि हे जे कपल बॉडीवर अप्लाय होतं, त्या कपलमुळे त्या बॉडीचं कसलं मोशन होतं, फक्त आणि फक्त रोटेशनल मोशनच होतं. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कपल अप्लाय करता, दोन इक्वल अपोजिट पॅरलल फोर्सेस अप्लाय करता, त्यावेळेस बॉडी एका जागेवरून दुसऱ्या जागेवर मूव्ह होत नाही, म्हणजेच ट्रान्सलेशनल मोशन होत नाही. मग होतं कोणतं, तर फक्त रोटेशनल मोशन होतं. मग आपण इथे असं म्हणू शकतो की कपल प्रोड्युसेस ओनली प्युअरली रोटेशनल मोशन. ओके, आता इथे मी एक्झाम्पल्स सांगते. एक्झाम्पल्समध्ये फर्स्ट एक्झाम्पल काय सांगितलं, ओपनिंग ऑर क्लोजिंग अ टॅप. ओपनिंग ऑर क्लोजिंग अ टॅप. टॅप काय करायचं आहे, ओपन किंवा क्लोज करायचं आहे, हे झालं फर्स्ट. त्यानंतर पुढे काय सांगितलं होतं मी, टाइटनिंग ऑर लूजिंग अ स्क्रू. टाइटनिंग ऑर लूजिंग अ स्क्रू अँड स्टेअरिंग व्हील मूव्ज. हे जे आहे, हे सगळे मोशन्स जे आहेत हे कशाचा इफेक्ट आहे, तर तो इफेक्ट आहे बघा, हा सगळा कशाचा इफेक्ट आहे, तर कपलचा इफेक्ट आहे. काय काय सांगितलं, कपलमुळे. हे एक्झाम्पल्स आपण सांगितले की जेव्हा आपण एखादा टॅप जो आहे तो ओपन करतो किंवा क्लोज करतो त्यावेळेस टॅप तो काय होतो, रोटेट होतो ड्यू टू द कपल. सेकंड सांगितलं, ज्यावेळेस एखादा स्क्रू आपल्याला टाईट करायचा आहे किंवा लूज करायचा आहे, तर तो स्क्रू टाईट लूज करण्यासाठी त्या स्क्रूवर दोन इक्वल अपोजिट पॅरलल फोर्सेस अप्लाय करावे लागतात आणि तेव्हा त्याचं काय होतं, रोटेशनल मोशन होतं. आणि इथे काय एक अप्लाय केलं तुम्ही, कपल अप्लाय केलेलं आहे. आणि थर्ड केसमध्ये ज्यावेळेस तुम्ही
कार ड्राईव्ह करताय तर त्या कारचं स्टेअरिंग व्हील जे आहे त्याच्यावर अप्लाय केलेली 2 इक्वल अपोजिट पॅरलल फोर्सेस, म्हणजे हे सुद्धा काय आहे तर कपलच आहे. आलं सगळ्यांच्या लक्षात. अशा प्रकारे आपण इथे कपलचे 3 एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. कपल म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. कपल म्हणजे काय आहे, 2 इक्वल अपोजिट अँड पॅरलल फोर्सेस ॲक्टिंग ॲट 2 डिफरंट पॉईंट्स ऑफ अ बॉडी दे फॉर्म अ कपल. आता इथे आपण कपल म्हणजे काय हे पाहिलं, कपलचे एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे बघा, व्हॉट इज मीन्ड बाय द मोमेंट ऑफ कपल. मोमेंट ऑफ कपल म्हणजे काय हे बघायचं आहे. मोमेंट ऑफ कपल. आता मोमेंट ऑफ कपल जे आहे त्यालाच आणखीन काय म्हटलं जातं, टॉर्क असं म्हटलं जातं. मोमेंट ऑफ कपल म्हणजेच काय असतं, टॉर्क असतं. आता मोमेंट ऑफ कपल जसं आपण मोमेंट ऑफ फोर्स पाहिलं, मोमेंट ऑफ फोर्स म्हणजे काय असतं सांगा मला. व्हॉट इज मेड बाय द मोमेंट ऑफ फोर्स, the ability of a force to produce rotational motion is called as the moment of force. मग आता moment of couple म्हणजे काय असेल तर ability of force to produce purely rotational motion. Ability of force to produce purely rotational motion is called as ability of force to produce purely rotational motion is called as the moment of couple. लक्षात ठेवायचं आहे. मोमेंट ऑफ फोर्स म्हणजे काय असतं, ability of force to produce the rotational motion is called as the moment of force. And what is meant by the moment of couple, ability of couple to produce the purely rotational motion is called as the moment of couple. मोमेंट ऑफ फोर्स म्हणजे सुद्धा टॉर्क आणि मोमेंट ऑफ कपल म्हणजे सुद्धा काय असतं, टॉर्कच असतं. जसं आपण टॉर्कचा फॉर्म्युला पाहिलेला आहे, टो इक्वल टू काय असतं, आर बार क्रॉस एफ बार. सेम तसंच इथे सुद्धा मोमेंट ऑफ कपल टॉर्क टो बार इज इक्वल टू काय असणार आहे, आर बार क्रॉस एफ बार आणि टो इक्वल टू काय असणार आहे, आर एफ साइन थिटा. लक्षात ठेवा, मोमेंट ऑफ कपल, मोमेंट ऑफ फोर्स दोघांना सुद्धा काय म्हटलं जातं, टॉर्क असंच म्हटलं जातं. आणि टॉर्कचा फॉर्म्युला आहे टो बार इज इक्वल टू आर बार क्रॉस एफ बार आणि इन मॅग्निट्यूड टो इक्वल टू काय असतं, आर एफ साइन थिटा. सगळ्यांना हे समजलं कपल म्हणजे काय. त्यानंतर कपलचे एक्झाम्पल्स पाहिले, त्यानंतर मोमेंट ऑफ कपल म्हणजे काय आणि त्याचा फॉर्म्युला काय असतो हे आपण पाहिलेलं आहे. आता आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे की या कपलच्या प्रॉपर्टीज म्हणजेच कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत. ओके, नेक्स्ट आपण बघूया आता कॅरेक्टरिस्टिक्स किंवा याला तुम्ही म्हणू शकता प्रॉपर्टीज. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर प्रॉपर्टीज ऑफ कपल. कपलच्या कॅरेक्टरिस्टिक्स किंवा प्रॉपर्टीज काय आहेत बघूया आपण. तर याच्यामध्ये फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक अशी आहे, कपल प्रोड्यूसेस only purely rotational motion. Couple produces purely rotational motion. It does not produce translational motion. It does not produce translational motion. लक्षात ठेवायचं आहे. फर्स्ट काय सांगितलेलं आहे बघा, कपल प्रोड्युसेस प्युअरली रोटेशनल मोशन, ही झाली त्याची फर्स्ट प्रॉपर्टी. कपलमुळे काय प्रोड्यूस होतं तर प्युअरली रोटेशनल मोशन प्रोड्यूस होतं आणि कपलमुळे ट्रान्सलेशनल मोशन प्रोड्यूस होत नाही. ह्या झाल्या त्याची फर्स्ट प्रॉपर्टी. त्यानंतर सेकंड प्रॉपर्टी आहे, कपल कॅन बी बॅलन्स्ड बाय equal and opposite couple. Couple can be balanced by equal and opposite couple. हे सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा. ही प्रॉपर्टी काय सांगितली मी की कपल हे बॅलन्स करण्यासाठी काय पाहिजे आपल्याला तर दुसरं कपल पाहिजे. जसं आपण म्हणतो की न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन काय आहे
तर एखाद्या बॉडीवर एखाद्या दुसऱ्या बॉडीने जर फोर्स एक्झर्ट केलं तर ती फर्स्ट बॉडी सेकंड बॉडीवर सुद्धा रिॲक्शन एक्झर्ट करते. म्हणजे जिथं ॲक्शन आहे तिथं रिॲक्शनसुद्धा आहे. हे कुणी सांगितलेलं आहे? न्यूटननी थर्ड लॉ ऑफ मोशनमध्ये. फॉर एव्हरी ॲक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. म्हणजे सिंगल फोर्सला बॅलन्स करण्यासाठी सिंगल फोर्स इक्वल अँड अपोजिट तेवढंच फोर्स रिक्वायर्ड आहे. पण कपलमध्ये किती फोर्सेस प्रेझेंट आहेत? कपलमध्ये प्रेझेंट आहेत 2 फोर्सेस. मग ह्या 2 फोर्सेसला कोणता तरी एक सिंगल फोर्स हे करू शकेल का, बॅलन्स करू शकेल का? नाही. म्हणजे या 2 फोर्सेसला बॅलन्स करण्यासाठी इक्वल आणि अपोजिट 2 फोर्सेसच पाहिजे. म्हणजे एखाद्या कपलला बॅलन्स करण्यासाठी इक्वल अपोजिट काय असली पाहिजे? कपल प्रेझेंट असली पाहिजे. आता याचं एक्झाम्पल सांगते मी. सपोज अशा प्रकारे A-B या 2 पॉईंटवर 2 फोर्सेस ॲक्ट होत आहेत आणि इथं आहे F1 आणि इथं आहे F2. ओके, ही बॉडी आहे, हिच्यावर अशा प्रकारे 2 फोर्सेस A आणि B पॉईंटला ॲक्ट होतात. ही कपल बॅलन्स करण्यासाठी दुसरी एक कपलच असली पाहिजेत आणि त्याच्यामध्ये बघा हा जो F1 आहे त्याला बॅलन्स करण्यासाठी इकडं तेवढ्याच अमाऊंटचा F1 असला पाहिजे आणि हा F2 आहे त्याला बॅलन्स करण्यासाठी इकडे काय असला पाहिजे? F2च असला पाहिजे. आणि या कपलनी काय केलं जाईल? बॅलन्स केलं जाईल. लक्षात घ्या नीट. म्हणजे ही कपल बॅलन्स करण्यासाठी अशा प्रकारची दुसरी कपल पाहिजे जी त्याच्या काय असेल? अपोजिट असेल आणि इक्वल असेल. म्हणजे याच्यामध्ये F1ला बॅलन्स करण्यासाठी दुसरा F1 आहे आणि त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये आहे. F2 हा डाऊनवर्ड आहे, त्याला बॅलन्स करण्यासाठी F2 आहे, कुठे आहे तो? अपवर्ड डायरेक्शनमध्ये आहे. सगळ्यांना लक्षात आलेलं आहे का बघा? म्हणजे कपल बॅलन्स करण्यासाठी काय प्रेझेंट असलं पाहिजे? तर दुसरं कपलच असलं पाहिजेत. ओके, म्हणजे याच्या अपोजिट कपल इकडे असणार आहे. म्हणजे जर क्लॉकवाईज कपल असेल तर क्लॉकवाईज कपलला बॅलन्स करण्यासाठी कोण पाहिजे? तर अँटी क्लॉकवाईज कपल पाहिजे. आलं सगळ्यांच्या लक्षात? अँटी क्लॉकवाईज कपल असेल तर अँटी क्लॉकवाईज कपलला बॅलन्स करण्यासाठी क्लॉकवाईज कपल असलं पाहिजे. ओके, म्हणजे F1ला बॅलन्स F1नी केलं डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये, F2 डाऊनवर्ड आहे त्या F2ला बॅलन्स केलं F2नीच फक्त कुठे? अपवर्ड डायरेक्शनमध्ये. ह्या 2 प्रॉपर्टी लक्षात आल्या का बघा सगळ्यांच्या? फर्स्ट प्रॉपर्टी कोणती आहे? कपल प्रोड्युसेस प्युअरली रोटेशनल मोशन. कपल डज नॉट प्रोड्यूस एनी ट्रान्सलेशनल मोशन. सेकंड काय पाहिलं आपण? कपल कॅन बी बॅलन्स्ड बाय ओनली इक्वल अँड अपोजिट कपल. आणि याच्यामध्ये आणखीन एक लक्षात ठेवायचं, कपल कॅन नॉट बी बॅलन्स्ड बाय अ सिंगल फोर्स. काय लिहू शकतो आपण इथे? त्यातच कपल कॅन नॉट बी बॅलन्स्ड बाय सिंगल फोर्स. कपल कॅन नॉट बी बॅलन्स्ड बाय अ सिंगल फोर्स. लक्षात ठेवा, कपल कॅन बी बॅलन्स्ड बाय ओनली इक्वल अँड अपोजिट कपल. इट कॅन नॉट बी बॅलन्स्ड बाय अ सिंगल फोर्स. ओके, ह्या झाल्या त्याच्या 2 प्रॉपर्टीज. त्यानंतर सगळ्यांनी ह्या 2 प्रॉपर्टीज नोट करून घ्या पहिल्यांदा. नोट करून झाले असतील. त्यानंतर आपण नेक्स्ट प्रॉपर्टी पाहणार आहोत, थर्ड प्रॉपर्टी अशी आहे बघा. मोमेंट ऑफ कपल और टॉर्क ऑफ अ बॉडी is constant at any point within body. बघा काय सांगितलेलं आहे की मोमेंट ऑफ कपल किंवा टॉर्क याची व्हॅल्यू बॉडीमध्ये कोणत्याही पॉईंटला जर तुम्ही चेक केली तर ती कशी असते? कॉन्स्टंट असते. मोमेंट ऑफ कपल और टॉर्क हे एखाद्या बॉडीसाठी कोणत्याही 2 पॉईंटमध्ये कसं असतं? कॉन्स्टंट असतं. आता हे प्रूव्ह करण्यासाठी इथे एक आपण डायग्रॅम बघतोय. ओके, ते स्टेटमेंट प्रूव्ह करण्यासाठी इथं डायग्रॅम आहे बघा. याच्यामध्ये सपोज ही एक बॉडी आहे, तिच्यावर F1 बार आणि F2 बार हे 2 फोर्सेस ॲक्ट होत आहेत. नीट लक्षात घ्या, F1 बार आणि F2 बार हे 2 फोर्सेस एखाद्या बॉडीवर ॲक्ट होत आहेत. हे दोन्ही एकमेकांना कसे आहेत बघा?
पॅरलल आहेत. त्यानंतर हा इकडे चाललेला आहे टुवर्ड्स राईट, हा कुठे आहे टुवर्ड्स लेफ्ट आहे. म्हणजेच काय तर हे जे दोन फोर्सेस आहेत हे एकमेकांच्या कसे आहेत अपोजिट आहेत, म्हणजेच पॅरलल आहेत, अपोजिट आहेत आणि त्यांचं मॅग्निट्यूड हे कसं आहे सेम आहे. म्हणजे F1 बार आणि F2 बार हे दोन फोर्सेस बॉडीवर ॲक्ट होतात, इक्वल अपोजिट आणि पॅरलल फोर्सेस आहेत हे. याच्यामध्ये आता ही जी F1 बारची ही लाईन दाखवलेली आहे आपण, याला आपण लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स F1 असं म्हणू शकतो. आणि ही जी लाईन आहे इकडे याला तुम्ही काय म्हणू शकता लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स F2. त्यानंतर हा जो आहे R12 बार तो म्हणजे काय आहे बघा पोझिशन वेक्टर आहे. कोणाचा पोझिशन वेक्टर आहे तर इथं कोणताही एखादा पॉईंट आहे. कुठं एखादा पॉईंट आहे तर F1 बार या लाईनवर कोणताही एखादा पॉईंट आहे आणि त्याची F2 बारपासूनची जी पोझिशन आहे तो दाखवणारा वेक्टर कोणता आहे तर R12 बार. त्यानंतर R21 बार म्हणजे काय आहे बघा पोझिशन वेक्टर ऑफ एनी पॉईंट ऑन द F2 बार फ्रॉम F1 बार. ओके, लक्षात आलं सगळ्यांच्या. R12 बार आणि R21 बार हे काय आहेत सांगा मला. व्हॉट इज मीन्ड बाय द R12 बार. R12 बार म्हणजे काय आहे बघा तर पोझिशन वेक्टर ऑफ एनी पॉईंट ऑन लाईन ऑफ ॲक्शन ऑफ F1 बार फ्रॉम लाईन ऑफ ॲक्शन ऑफ F2 बार. काय लिहिलं बघा R12 बार म्हणजे काय आहे पोझिशन वेक्टर आहे. पोझिशन वेक्टर कुठला आहे कोणताही पॉईंट कुठं आहे तो F1 बारच्या लाईनवर आहे आणि त्याचं डिस्टन्स हे कुणापासून घेतलं आहे तुम्ही F2 बारपासून घेतलं आहे. मग अशाच प्रकारे जर मी R21 बार लिहिला R21 बार तर तो काय असेल सांगा मला सेम असेल पोझिशन वेक्टर ऑफ एनी पॉईंट ऑन लाईन ऑफ ॲक्शन ऑफ F2 बार फ्रॉम लाईन ऑफ ॲक्शन ऑफ F1 बार. आता इथे R21 बारमध्ये R21 असं लिहिलं आहे ना म्हणजे पोझिशन वेक्टर कोणाचा आहे एखादा पॉईंट जो F2 बारवर आहे आणि त्याची पोझिशन मोजली कुणापासून तर जिथं लाईन ऑफ ॲक्शन ऑफ F1 बारपासून. जसं आपण रिलेटिव्ह वेलॉसिटी पाहिलेली होती त्याच्यामध्ये V12 असेल तर वेलॉसिटी फर्स्ट पार्टिकलची असते विथ रिस्पेक्ट टू सेकंड. तर तसंच आपण इथे म्हणू शकतो R12 बार म्हणजे काय तर पोझिशन वेक्टर ऑफ फर्स्ट फोर्स फ्रॉम सेकंड आणि R21 बार म्हणजे काय तर पोझिशन वेक्टर ऑफ सेकंड फोर्स फ्रॉम फर्स्ट. ओके, म्हणजे R12 म्हणजे काय पोझिशन वेक्टर कोणाचा F1 बारचा कोणापासून F2 बारपासून आणि हा काय इंडिकेट करेल पोझिशन वेक्टर ऑफ F2 बार फ्रॉम F1 बार. ओके, लक्षात आलं का बघा सगळ्यांच्या. मग R12 बार त्याचा ॲरो कुठे आहे बघा टुवर्ड्स F1 बार. तो काय इंडिकेट करतोय तर ही पोझिशन कुणाची आहे तर F1 बारवर असणाऱ्या पॉईंटची. कोणापासून आहे तर F2 बारपासून. सेम तसंच R21 बार म्हणजे काय तर पोझिशन F2 बारवरच्या पार्टिकलची आहे आणि कोणापासून आहे तर F1 बारपासून. मग ज्याच्याकडे फर्स्ट नंबर इथे जो असेल इथं 1 असेल तर त्याचा ॲरो 1 कडे असला पाहिजे. इथं 2 असेल फर्स्ट तर त्याचा ॲरो कुठे असला पाहिजे 2 कडे असला पाहिजे. मग इथं बघा R12 बार जो आहे तो टुवर्ड्स कुठे असला पाहिजे F1 आणि R21 बार हा कुठे असला पाहिजे टुवर्ड्स F2. ओके, हे सगळ्यांना समजलं. F1 बार आणि F2 बार म्हणजे काय आहेत दोन फोर्सेस. R12 बार R21 बार हे काय आहेत त्यांचे पोझिशन वेक्टर्स. आता इथे R12 बार आणि F1 बार यांच्यामध्ये अँगल किती आहे बघा अल्फा एवढा अँगल आहे आणि R21 बार आणि F1 बार यांच्यामध्ये अँगल किती आहे तर बीटा एवढा अँगल आहे. अल्फा बीटा हे दोन अँगल आहेत करस्पॉन्डिंग. ओके, म्हणजे R12 आणि F यांच्यातला अँगल अल्फा आणि R21 आणि F यांच्यातला अँगल काय आहे तर बीटा एवढा अँगल आहे. आता इथं अँगल बीटा दिला आहे याचा अर्थ हा सुद्धा अँगल किती झाला बीटा झाला. हा अँगल बीटा आहे म्हणजे हा सुद्धा अँगल किती झाला बीटा झाला. आलं सगळ्यांच्या लक्षात बघा हा बीटा आहे म्हणून हा पण बीटा आणि हा बीटा असेल. ओके, जसा इथं अल्फा आहे तसा इथं कोणता अँगल आहे बीटा अँगल आहे. आता हे जे दोन लाईन्स आहेत F1 बार आणि F2 बार यांच्यातलं परपेंडिक्युलर डिस्टन्स हे काय असेल R असेल. बघा
F1 बार F2 बार हे दोन फोर्सेस आहेत, यांच्यातलं परपॅन्डिक्युलर डिस्टन्स, हे परपॅन्डिक्युलर डिस्टन्स घेतलं आपण आणि ते काय असेल R असेल. जर R तुम्ही हा सपोज एखादा असा ट्रँगल आहे असं कन्सिडर केलं आणि सपोज इथे तुम्ही R घेतला आणि हा असा ट्रँगल कन्सिडर केला, राईट अँगल ट्रँगल, तर त्या केसमध्ये साईन अल्फा काय येईल तर R/R12. ओके, साईन अल्फा काय असेल R/R12 असेल. म्हणजे साईन अल्फा R/R12 आला तर R इक्वल टू काय असेल R12 साईन अल्फा. ओके, मग सिमिलरली जर आपण इथे तसंच केलं, इथे अँगल बीटा आहे आणि जर तुम्ही इथं परपॅन्डिक्युलर काढला आणि मग त्याच्यावरून जसं इथे आपण R/R12 म्हणजे साईन अल्फा घेतलं, मग त्याच प्रकारे जर आपण इथे केलं तर काय येईल बघा, R इज इक्वल टू R21 साईन बीटा. ओके, बघा हा R म्हणजे परपॅन्डिक्युलर डिस्टन्स आहे, हा R मी सपोज इथे ड्रॉ केला आणि हा ट्रँगल असा कंप्लीट केला तर हा झाला राईट अँगल. साईन अल्फा घ्या, साईन अल्फा कसा काढायचा R/R12, मग R इक्वल टू काय येईल R12 साईन अल्फा. सिमिलरली इकडे जर तुम्ही ट्रँगल केला तर R इक्वल टू काय येईल R21 साईन बीटा. आता याच्यामध्ये R21 बार म्हणजे काय आहे हे याच्याप्रमाणे आपल्याला लिहिता येईल. आता सपोज मला टो1 बार लिहायचा आहे तर मी काय करणार R12 बार क्रॉस F1 बार आणि टो2 बार लिहायचा असेल, टो2 बार तर तो काय असेल R21 बार क्रॉस F2 बार. बघा टो1 टॉर्क 1 काढायचं असेल कसं काढायचं R12 बार क्रॉस F1 बार आणि टो2 बार कसा काढायचा R21 बार क्रॉस F2 बार करायचा. सपोज मी याचं मॅग्नेट्यूड लिहिलं टो1 तर काय येईल R12 F1 साईन अल्फा आणि टो2 लिहायचं असेल टो2 तर ते काय येईल R21 F2 साईन बीटा. आलं सगळ्यांच्या लक्षात. बघा टो1 बार काय आहे R12 बार क्रॉस F1 बार, टो2 बार काय आहे R21 बार क्रॉस F2 बार. मग टो1 काढला R12 F1 साईन अल्फा, टो2 काय असेल R21 F2 साईन बीटा. आता यानंतर इथे आपण काय बघितलं की F1 इज इक्वल टू काय आहे F2 आहे. F1 इक्वल टू F2 इज इक्वल टू F आहे असं अज्युम करूया. दोन्ही फोर्सेस कशा आहेत इक्वल पॅरलल अपोजिट आहेत, म्हणजे दोघांचे मॅग्निट्यूड F1 आणि F2 कसे आले सेम आले. मग F1 इक्वल टू F2 इक्वल टू F आहे असं म्हणूयात आपण. आणि इथे R12 साईन अल्फा इज इक्वल टू R21 साईन बीटा इज इक्वल टू R असेल. बघा R12 साईन अल्फा आणि R21 साईन बीटा म्हणजे काय आहे R आहे, इथं लिहिलं आहे आपण. आणि F1 आणि F2 सेम आहेत, ते किती आहेत F आहेत. मग जर टो1 लिहिलं आपण टो1मध्ये R12 साईन अल्फा याच्याबद्दल मी R टाकते आणि F1च्या ऐवजी F टाकते. सिमिलरली टो2 इक्वल टू सुद्धा काय येणार RF. देअरफॉर टो1 इज इक्वल टू काय आलं बघा टो2, म्हणजे दोन्ही टॉर्क हे कसे आले सेम आले, म्हणजेच मोमेंट ऑफ कपल हे कसे आले सेम आले. काय लक्षात ठेवायचं मग की मोमेंट ऑफ कपलची व्हॅल्यू ही कोणत्याही दोन पॉईंटमध्ये बॉडीमध्ये जर चेक केली तर ते कशी येते कॉन्स्टंट. मोमेंट ऑफ कपल अबाउट एनी पॉईंट इन द बॉडी इज कॉन्स्टंट. लक्षात राहील सगळ्यांच्या. मोमेंट ऑफ कपल बॉडीमध्ये कोणत्याही पॉईंटला कशी असते कॉन्स्टंट असते. आणि चौथी प्रॉपर्टी आहे याची, ही थर्ड प्रॉपर्टी झाली. फोर्थ प्रॉपर्टी काय असेल तर मोमेंट ऑफ कपल इज अ व्हेक्टर क्वांटिटी because torque is a vector quantity and it is always directed perpendicular to the plane containing R bar and F bar. आणि मोमेंट ऑफ कपल ही जी व्हॅल्यू आहे ही डिपेंड कुणावर असते तर फक्त आणि फक्त हे जे फोर्स आहे, हे फोर्स जे आहे आणि त्यांच्यातलं परपेंडिक्युलर डिस्टन्स. बघा हे F1 आणि F2 दोन्ही तर इक्वल असतात, म्हणजे कुणावर डिपेंड आहे फोर्स किती अप्लाय केलं त्याच्यावर डिपेंड आहे आणि त्यांच्यामध्ये हे जे डिस्टन्स आहे R त्याच्यावर डिपेंड आहे. ओके, म्हणजे आता याच्यामध्ये आपण 4 प्रॉपर्टी बघितल्या. फर्स्ट प्रॉपर्टी काय होती कपल प्रोड्युसेस ओनली प्युअरली रोटेशनल मोशन, इट डज नॉट प्रोड्यूस एनी ट्रान्सलेशनल मोशन. सेकंड, कपल कॅन बी बॅलन्स्ड बाय इक्वल अँड अपोजिट कपल, कपल कॅन नॉट बी बॅलन्स्ड बाय अ सिंगल फोर्स. थर्ड प्रॉपर्टी मोमेंट ऑफ कपल और टॉर्क ऑफ अ बॉडी इज कॉन्स्टंट ॲट एनी पॉईंट विदिन द बॉडी. आणि लास्ट प्रॉपर्टी आहे मोमेंट ऑफ कपल इज अ व्हेक्टर क्वांटिटी and it is directed along the axis of rotation. For anti-clockwise motion it is directed upward and for clockwise motion it is directed downward.
ओके, अशा प्रकारे इथं 4 प्रॉपर्टीज कोणाच्या बघितल्या, मोमेंट ऑफ कपलसाठी आपण 4 प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहेत. ओके, सगळ्यांनी हे नोट करून घ्यायचं आहे.